नाही, 100% समाधान झालेलं नाही आणि समाधान होणार सुद्धा नाही. कारण सिडको ही स्वतःला शहर बनवणारी संस्था म्हणून गौरव करून घेते, परंतु त्या बनवलेल्या शहरासाठी पाणी द्यायचं असतं हे मात्र सिडको नेहमी विसरते. आणि हा आजचा गोंधळ नाही. अधिकारी जरी सांगत असले की गेल्या 2 महिन्यापासून पाण्याची कमतरता आहे, परंतु इथे हे सर्व बागेश्रीचे, स्वप्नपूर्तीचे सगळे नागरिक इथे आलेले आहेत. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून यांना पाणी मिळत नाही. यांना घर घेताना सांगितलं गेलं की 24 तास पाणी तुम्हाला मिळेल. आणि आता जे पाणी येतं आहे ना यांना, ते पाण्याची क्वालिटी मी तुम्हाला दाखवतो. या क्वालिटीचे पाणी जर यांच्या मुलांनी पियालं तर त्यांचं काय होईल तुम्ही स्वतः विचार करा. ह्या पद्धतीचं पाणी येते, हे पाणी आहे. हे कॉफी पियाली तर एक वेळ कॉफीसुद्धा तुम्हाला याच्या एवढी काळी नसेल, एवढं काळं पाणी येतं आहे. आणि हे पाणी पिऊन यांच्या मुलांची अवस्था काय होत असेल. प्रत्येक सोसायटीला ही एक लक्ष्मी निवास म्हणून सोसायटी आहे, ही तिची फक्त टँकरची बिलं आहेत. 24 तास पाणी पुरवठा बोलून खारघरमध्ये हे अधिकारी ही टँकर लावत आहेत त्यांच्या घरी. आणि ही संपूर्ण टँकर लॉबी अधिकाऱ्यांना सामील आहे. पाणी पुरवायचं नाही सोसायट्यांकडून तक्रारी आल्या की त्यांना टँकर पाठवायचे. एका टँकरचे ताई किती घेतात? 2600 रुपये एका टँकरचे घेतले जातात. आणि त्या टँकरमधून हे पाणी मिळते. या पद्धतीचं पाणी नागरिकांना मिळतं आहे. इकडचे आमदार ज्यावेळी सिडकोचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी पंतप्रधान आवास योजना पास केली. म्हणजे आधीच नागरिकांना पाणी नाही, त्यात आमदारांनी अजून 1 लाख घरं यांच्या माथी मारलेली आहेत, जेणेकरून खारघरमधल्या लोकांना पाणीच मिळालं नाही पाहिजे अशी एकूण व्यवस्था आमदारांनी आणि सिडकोने करून ठेवली. आम्ही त्यांच्याकडे प्राथमिक मागणी केलेली आहे की तुम्ही ॲटलिस्ट जी नवीन बांधकाम चालू आहेत ती बांधकामं थांबवा आणि तिकडचं पाणी नागरिकांना वळवा. त्या पद्धतीचं पत्र ते आज आम्हाला देत आहेत. ते पत्र मिळाल्यानंतर आमचे कार्यकर्ते बघतील कुठल्या बिल्डरला पाणी जात आहे. आम्ही कोणतीही नवीन साईट चालायला देणार नाही आता जोपर्यंत पाऊस पडत नाही आणि पुरेसं पाणी नागरिकांना उपलब्ध होत नाही. नवीन बांधकामाला पाणी द्यायला आम्ही देणार नाही. पुढचं आता आम्ही उघडे झालो आहे ना अर्धनग्न, पुढच्या आंदोलनामध्ये अधिकारी अर्धनग्न होणार. बघू शकता पाण्याची टंचाई असल्यामुळे आज आम्ही सिडकोला हे गिफ्ट देण्यात आले. हे सिडकोसाठी ना, हे त्यांनी पाणी भरून दिलं पाहिजे खारघरवासियांना. ते खारघर लोकांना तर देत नाही. ॲटलिस्ट एवढे ही जी जमलेली लोक आहेत, ॲटलिस्ट त्या लोकांची तर ताण भागवतोय बघायचं आज सिडकोबद्दल. त्यासाठी आम्ही आज इथे आलोय. भेटू दिलं जात नाही. वरती जाऊन बसलेले आत्ता आले अर्धा तासानंतर. बोलायचं की तुम्ही आमच्यासाठी काम करताय काय, तर टक्केवारी लोकांसाठी काम करताय, बिल्डर लोकांसाठी. खूप त्रास आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये त्रास आहे. सगळीकडे टँकर चालतात. फक्त टँकरने पैसा भेटतो या लोकांना, म्हणून त्याच्यामुळे टक्केवारी यांची आहे 100%. आणि ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल. मी काय बोलते बघा, आमच्या स्वप्नपूर्तीला बिलकुल पाणी नाहीये. आम्ही कसे आज तुम्ही घरी चला, आमच्या कसा अवस्था पडली आहे बघा. आम्ही बिल्डिंग मध्ये राहतोय असं दिसतच नाही आम्हाला कुठे. अर्धा तास पण पाणी येत नाही आम्हाला. टॉयलेटला जायला पाणी नसतं. किती आम्ही त्रास काढणार. 2 वर्ष झाले पाणीच देत नाही सिडको आम्हाला. आमची पोरं कशी कामाला जातात आम्हाला माहिती नाही. नुसतं आमचे हाल चालले. घरात 2-3 बाई आहे, नुसतं त्रास चाललाय. आणि हे लय आमचे घर परत घ्या आणि आमचे पैसे आम्हाला द्या.